Hello dear students. Our next topic is Avogadro's number. Avogadro नावाचा एक सायंटिस्ट होता आणि त्यांनी एक नंबर शोधून काढला. तो नंबर आपल्याला गॅसचा जर स्टडी करायचा असेल तर त्याच्यामध्ये खूप जास्त कामाला येतो. ओके, सो Avogadro's number is the number of atom or molecule in a 1 mole of a substance. एक मोल इतका जर सबस्टन्स आपण घेतला तर त्याच्यामध्ये नियर अबाउट किती नंबर ऑफ ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स असतील, प्रेझेंट असतील, ते जर आपल्याला दाखवायचं असेल तर ते काय सांगू शकतो आपण? ॲव्होगॅड्रो नंबर्सनी सांगू शकतो. ओके, व्हॉल्यूम किती घेतला आहे आपण त्याचा? 1 मोल. ओके, ॲव्होगॅड्रो नंबर इज द नंबर ऑफ ॲटम ऑर मॉलिक्युल इन 1 मोल ऑफ अ सबस्टन्स. इट इज डिनोटेड बाय एन. म्हणजे बघा, जर आपल्याला म्हणायचं असेल 1 मोलला आपण कन्सिडर करू शकतो 1 kg सोबत. 1 kg जर व्हीट आपल्या घरी आणला तर त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ व्हीटचे दाणे जे आहे ते प्रेझेंट आहे हे जर आपल्याला काढायचं असेल तर काय म्हणू शकतो आपण? नंबर ऑफ ग्रेन्स प्रेझेंट इन इट. तसंच आता नंबर ऑफ ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स प्रेझेंट इन इट आपण इथे करू शकतो. राईट. सो तुम्ही एक्झाम्पलवरून जास्त चांगल्याने रिलेट करू शकाल. n इज इक्वल टू 6.023 इंटू 10 to the power 23 पार्टिकल पर मोल. ओके, सो नियर अबाउट जो आहे तो आकडा जो नंबर आपल्याला मिळाला आहे दॅट इज n इज इक्वल टू 6.023 इंटू 10 to the power 23 पार्टिकल पर मोल. वेअर द पार्टिकल्स मे बी ॲटम्स, मॉलिक्युल्स, इलेक्ट्रॉन एक्सेट्रा. आता याच्यामध्ये जे पार्टिकल्स आहे ते तुम्ही एकदा ॲटम्स घेऊ शकता, मॉलिक्युल्स घेऊ शकता, इलेक्ट्रॉन्स घेऊ शकता, वॉट एव्हर. द मोल इज द अमाऊंट ऑफ सबस्टन्स विच कंटेन्स द सेम नंबर ऑफ एलिमेंटरी एंटिटीज. आता मोलमध्ये जे आहे सेम नंबर ऑफ एंटिटी म्हणजे काय? जे सबस्टन्स आपण घेतलेले आहे, जशी क्वांटिटी असते तशी एंटिटी असते. किती नंबर ऑफ सबस्टन्स आपण घेतलेले आहे ते. ओके, सो दिस इज नथिंग बट द ॲव्होगॅड्रो नंबर. तो ॲव्होगॅड्रो नंबरची जी व्हॅल्यू आहे n इज इक्वल टू 6.023 इंटू 10 to the power 23 पार्टिकल पर मोल ही आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ओके, नाव याच्यानंतरचा जो मोठा पार्ट आहे आपला दॅट इज द डिग्री ऑफ फ्रीडम. ओके, इट इज द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट दॅट इज डिग्री ऑफ फ्रीडम. The total number of independent quantities which must be required for describing the state of motion completely are known as degrees of freedom. बघा काय सांगताय आपल्याला? एखादा जर सबस्टन्स आहे आणि त्याची जर आपल्याला पोझिशन सांगायची असेल, स्टेट सांगायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला त्याचे काहीतरी कोऑर्डिनेट्स सांगावे लागतील. आणि त्याचे जे कोऑर्डिनेट्स आपल्याला किती नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स लागतील याच्यावरती त्याची डिग्री ऑफ फ्रीडम डिपेंड असते. टोटल नंबर ऑफ इंडिपेंडंट क्वांटिटीज विच मस्ट बी रिक्वायर्ड फॉर डिस्क्रायबिंग द स्टेट ऑफ मोशन. स्टेट ऑफ मोशन जे आहे ते त्याने डिस्क्राईब करायला पाहिजे कम्प्लिटली. आर नोन ॲज डिग्रीज ऑफ फ्रीडम. याला म्हणतात डिग्रीज ऑफ फ्रीडम. Okay, for example, to describe the motion of a body in one plane, only 2 quantities are necessary. Say it's 2 rectangular components. आता एखादा जर मॉलिक्यूल किंवा आपण सबस्टन्स घेतलेला आहे तर सपोज दॅट की XY ॲक्सिसच्या फॉर्ममध्ये आपण त्याला ठेवलेलं आहे. मग जर आपल्याला त्याची पोझिशन माहिती करून घ्यायची असेल तर आपण त्याचा X कोऑर्डिनेट सांगू, त्याचा Y कोऑर्डिनेट सांगू, सो दॅट आपल्याला त्याची पोझिशन एक्झॅक्टली माहिती होऊन जाईल. सिमिलरली टू डिस्क्राईब द मोशन ऑफ अ बॉडी इन अ प्लेन 3 इंडिपेंडंट क्वांटिटीज मस्ट बी नोन. जर एखादी बॉडी आहे ती एखाद्या बॉक्समध्ये ठेवली, त्याची पोझिशन जर आपल्याला काढायची आहे तर त्याचा आपण X कोऑर्डिनेट सांगू शकतो, त्याचा Y कोऑर्डिनेट सांगू शकतो, त्याचा Z कोऑर्डिनेट सांगू शकतो, सो दॅट वी कॅन गेट द कम्प्लिटली आयडिया सो वेअर इज अवर पार्टिकल. ओके, सो आता मोनो ॲटॉमिक गॅसची डिग्री ऑफ फ्रीडम किती असते? आता मोनो ॲटॉमिक गॅस म्हणजे काय? नावातच आहे बघा, मोनो म्हणजे 1. मोनो ॲटॉमिक गॅस असा गॅस की ज्याच्यामध्ये एकच ॲटम आहे. मॉलिक्यूल ऑफ मोनो ॲटॉमिक गॅस कन्सिस्ट ऑफ सिंगल ॲटम.
ज्याच्यामध्ये एकच ॲटम आहे. फॉर एक्झाम्पल हेलियम, निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन. हे सगळे कशाचे एक्झाम्पल्स आहे? दीज आर द नोबेल गॅसेस ऑर रेअर गॅसेस. त्यांना आपण नोबेल गॅसेस किंवा रेअर गॅसेस म्हणतो. ते काय असतात? फ्री टू मूव्ह असतात, एकमेकांना बाउंड नसतात. सो त्यांच्या मॉलिक्युल्समध्ये जो आहे, त्यांचा जो ॲटम जो आहे, मॉलिक्युल्स जो आहे, त्या मॉलिक्युलमध्ये एकच ॲटम असतो. इच मॉलिक्युल इज फ्री टू मूव्ह इन 3 डायमेन्शनल स्पेस. बॉक्समध्ये ठेवला आहे. 3 डायमेन्शनल स्पेसमध्ये जर त्याला मूव्ह होऊ द्यायचं असेल आपल्याला, द कायनेटिक एनर्जी ऑफ द मॉलिक्यूल इज ड्यू टू इट्स ट्रान्सलेशनल मोशन. आता बघा, जे सबस्टन्स असतात ना, मॉलिक्युल्स असतात, त्याला 3 नंबर ऑफ मोशन्स असतात. ही गोष्ट लक्षात घ्या, फार इम्पॉर्टंट आहे. त्या 3 मोशन कोणत्या असतात? ट्रान्सलेशनल मोशन, रोटेशनल मोशन अँड व्हायब्रेशनल मोशन. ओके. सो ट्रान्सलेशनल मोशन म्हणजे काय? जी समोर जाणारी असते ती. ट्रान्सलेशनल मोशन म्हणजे काय? एखादा मॉलिक्यूल जर समोर ट्रॅव्हल करत असेल त्याला म्हणू शकतो आपण ट्रान्सलेशनल मोशन. रोटेशनल मोशन म्हणजे काय? तो जर मॉलिक्यूल गोल फिरत असेल तर त्याला म्हणू शकतो आपण रोटेशनल मोशन. व्हॉट इज इन बाय व्हायब्रेशनल मोशन? जर तो फार व्हेरी शॉर्ट इंटरवल ऑफ टाईमसाठी व्हायब्रेशन दाखवत असेल, वी नो दॅट द व्हॉट इज व्हायब्रेशन. सगळ्यांजवळ फोन आहे, फोन व्हायब्रेट होतो, राईट? दॅट मोशन इज नथिंग बट द व्हायब्रेशनल मोशन. आता मोनो ॲटॉमिक जो गॅस आहे याच्यामध्ये फक्त ट्रान्सलेशनल मोशन असते. रोटेशनल मोशन किंवा व्हायब्रेशनल मोशन जी आहे ती नसते याच्यामध्ये. So, kinetic energy of the molecule is due to its translational motion. Let m be the mass of each molecule and UVW, small UVW, are the velocity components along x, y and z axis respectively. आपण इथे UVW घेतलेले आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तुम्ही ABC घेऊ शकता, वॉट एव्हर तुम्हाला जे घ्यायचे असेल ते तुम्ही घेऊ शकता. बट आपल्या याच्यात UVW दिलेले आहेत, सो आपण तेच कॅरी फॉरवर्ड करू. लेट m बी द मास ऑफ इच मॉलिक्यूल अँड UVW आर द व्हेलॉसिटी कंपोनंट्स अलॉंग x, y, z ॲक्सिस रिस्पेक्टिव्हली. देन कायनेटिक एनर्जी ऑफ द मॉलिक्यूल इज गिवन बाय. आता त्याची कायनेटिक एनर्जी जर आपल्याला काढायची असेल तर तिन्ही ॲक्सिसच्या अलॉंग त्याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. सो त्याचं करावं लागेल ॲडिशन. So the kinetic energy of the molecule is given by half m u square plus half m v square plus half m w square. Okay. So each molecule has 3 degree of freedom. मग जो मोनोॲटॉमिक गॅस आहे त्याला 3 degrees of freedom असतात. If there are n molecules of monoatomic gas, then the gas has 3n degrees of freedom. कॅपिटल N नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स जर आपण घेतलेले आहेत तर त्याची टोटल डिग्री ऑफ फ्रीडम आपल्याला काढायची असेल तर ती कशी काढू शकतो आपण? दॅट इज 3 × n डिग्री ऑफ फ्रीडम. सो इच मॉलिक्यूल हॅज 3 डिग्री ऑफ फ्रीडम. इफ देअर आर n मॉलिक्युल्स ऑफ मोनोॲटॉमिक गॅस, देन द गॅस हॅज 3n डिग्री ऑफ फ्रीडम. गॉट इट? आता हे सगळं कोणासाठी होतं? मोनोॲटॉमिक गॅससाठी. नाव सी व्हॉट इज द फॉर डायॲटॉमिक गॅस. आता डायॲटॉमिक गॅससाठी काय असेल? डायॲटॉमिक गॅस म्हणजे काय? ज्याच्यामध्ये 2 मॉलिक्युल्स असतात. असा गॅस की ज्याच्यामध्ये 2 मॉलिक्युल्स असतात. बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं की 3 मोशन असू शकतात. एक ट्रान्सलेशनल असू शकते, एक रोटेशनल असू शकते आणि तिसरी व्हायब्रेशनल असू शकते. तर आता आपल्याला याच्यामध्ये जो सेकंड आपला डायॲटॉमिक गॅस घेतला आहे आपण, याच्यामध्ये 2 मोशनचा स्टडी करायचा आहे. दॅट इज द ट्रान्सलेशनल मोशन अँड रोटेशनल मोशन. याच्यामध्ये व्हायब्रेशनल मोशन राहणार नाही. बघा, डायॲटॉमिक गॅसमध्ये जर व्हायब्रेशनल मोशन झालं तर काय होईल? त्यांच्यातला बॉन्ड तुटून जाईल ना. तुटून गेला तर कसं मग ते मोनोॲटॉमिक होऊन जाईल. ओके. सो डायॲटॉमिक गॅसमध्ये जे 2 मॉलिक्युल्स आहेत त्याच्यामध्ये जो बॉन्ड आहे तो अनब्रेकेबल आहे. दॅट्स वाय त्याच्यामध्ये व्हायब्रेशनल मोशन नाही होणार. सो the molecules of a diatomic gas consist of 2 atoms separated by a very small distance, that is H2, O2, etc. ओके. हायड्रोजनचे 2 मॉलिक्यूल, हायड्रोजनचे 2 ॲटम्सचा एक मॉलिक्यूल बनतो, ऑक्सिजनच्या 2 ॲटम्सचा एक मॉलिक्यूल बनतो. हिअर इच मॉलिक्यूल इज फ्री टू मूव्ह अलॉंग 3 ॲक्सेस इन 3 डायमेन्शनल स्पेस. आता या जो डायॲटॉमिक मॉलिक्यूल आहे याला जर आपण 3D स्पेसमध्ये टाकलं
सो इट हॅज 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम बिकॉज ट्रान्सलेशनल मोशन तर राहणारच आहे ना, कारण की आपल्याला माहिती आहे की गॅस मॉलिक्युल्स जे आहेत ते कंटिन्युअसली मूव्ह होत असतात, कॅरी फॉरवर्ड होत असतात. दॅट्स वाय त्याला 3 ट्रान्सलेशनल मोशन तर राहणारच आहे. इन ॲडिशन टू द ट्रान्सलेशनल मोशन द डायटॉमिक मॉलिक्यूल पजेसेस रोटेशनल अबाउट द ॲक्सिस. आणि याच्यासोबतच येथे काय असते, रोटेशनल मोशन असतात अबाउट द ॲक्सिस. The diatomic molecule possesses rotation about the axis. Due to this rotational motion, the total energy consists of 2 addition terms, and so we additional degrees of and so 2 additional degrees of freedom. आणि म्हणून याच्यामध्ये जे आहेत 2 अजून जे आहेत ते ॲडिशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम असू शकतात. डायग्राम दाखवलेली आहे खाली आपल्याला. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिस याच्या अलॉंग जे आहे ती रोटेशनल मोशन असू शकते. लेट एम आय ऑफ रोटेशन अबाउट एक्स ॲक्सिस दॅट इज हाफ आय एक्स ओमेगा एक्सचा स्क्वेअर इज 0. सो टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ द मॉलिक्यूल विल बी. आता आपल्याला याची टोटल कायनेटिक एनर्जी जर काढायची असेल तर 3 आपल्याजवळ रोटेशनल मोशन 3 ट्रान्सलेशनल मोशन ऑलरेडी आहेत, त्याच्यामध्ये 2 रोटेशनल मोशन ॲड करायच्या. सो व्हॉट विल वी गेट? We get that equation, that is half mu square plus half mv square plus half mw square plus half iy omega y square plus half iz omega z चा स्क्वेअर. y ॲक्सिस आणि z ॲक्सिसच्या अलॉंग तो रोटेट होतोय म्हणून आपण इथे y आणि z ॲक्सिसचे कंपोनंट्स घेतलेले आहे. इफ यू वॉन्ट टू टेक द कंपोनंट्स ऑफ y अँड z ॲक्सिस यू कॅन. इफ यू वॉन्ट टू टेक द कंपोनंट्स ऑफ x अँड z ॲक्सिस यू कॅन. तिघांपैकी कुठल्याही 2 ॲक्सिस तुम्ही घेऊ शकता. वेअर WY and WZ आर द कंपोनंट्स ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटीचे कंपोनंट्स आहे अबाउट y अँड z ॲक्सिस रिस्पेक्टिवली, y आणि z ॲक्सिसच्या रिस्पेक्टनी. सो इच मॉलिक्यूल हॅज 5 डिग्रीज ऑफ फ्रीडम. जर आपला डायटॉमिक मॉलिक्यूल असेल तर त्याला 5 डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात. इफ देअर आर n molecules of diatomic gas, then the gas has 5n degrees of freedom. कॅपिटल N नंबर ऑफ मॉलिक्युल्स जर आपण घेतलेले आहे तिथे, तर तिथे टोटल नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम ज्या असतात त्या 5n ज्या आहेत त्या आपल्याला मिळू शकतात. गॉट इट. आता पॉलिॲटॉमिक गॅस बघू. पॉलिॲटॉमिक गॅस म्हणजे काय? डायॲटॉमिक गॅसमध्ये 2 ॲटम्स असतात. तर 2 ॲटमपेक्षा जास्त जर ॲटम एका मॉलिक्यूलमध्ये असेल तर त्याला आपण म्हणू शकतो पॉलिॲटॉमिक मॉलिक्यूल. पॉलिॲटॉमिक गॅस मॉलिक्यूल ऑफ अ पॉलिॲटॉमिक गॅस कन्सिस्ट ऑफ 3 or more ॲटम्स. 3 किंवा 4 किंवा त्याच्यापेक्षा जास्त ॲटम्सपासून बनलेला असतो. इट पॉसेसेस 6 डिग्रीज ऑफ फ्रीडम, 3 ट्रान्सलेशनल अँड 3 रोटेशनल. ओके. त्याच्यामध्ये 3 ट्रान्सलेशनल असतात, 3 रोटेशनल असतात. In case of diatomic or polyatomic molecules, the atoms within the molecule may also vibrate with respect to each other. Vibrate होऊ पण शकतात ते. Okay. So in such a case the molecule would possess still more degrees of freedom. आता व्हायब्रेशनल डिग्रीचा जो स्टडी आहे तो आपल्याला याच्यामध्ये दिलेला नाही आहे. यांनी सांगितलं आहे की व्हायब्रेशनल डिग्रीसुद्धा असू शकते. दॅट्स वाय त्याच्या जर पॉलिॲटॉमिक गॅस असेल तर त्याच्यामध्ये व्हायब्रेशनल डिग्रीज असेल तर 6 पेक्षा जास्त डिग्रीज ऑफ फ्रीडम तिथे असू शकतात. ओके. गॉट इट. सो डिग्रीज ऑफ फ्रीडम सगळ्यांच्या लक्षात आला आहे आता की असे नंबर द टोटल नंबर ऑफ इंडिपेंडंट क्वांटिटीज विच मस्ट बी रिक्वायर्ड फॉर डिस्क्रायबिंग द स्टेट ऑफ मोशन कम्प्लिटली आर नोन ॲज डिग्रीज ऑफ फ्रीडम. देन आपण मोनोॲटॉमिक गॅससाठी बघितल्या, डायॲटॉमिक गॅससाठी बघितल्या. मोनोॲटॉमिक गॅससाठी किती असतात? 3 असतात. ओके. अलॉंग एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस अँड झेड ॲक्सिस. अँड डायॲटॉमिक मॉलिक्यूलसाठी पण बघितल्या. डायॲटॉमिक मॉलिक्यूलसाठी किती असतात? तर त्या 5 असतात. तर त्या 5 कोणत्या? ज्या 3 आहेत ट्रान्सलेशनलच्या, दॅट इज अलॉंग द एक्स ॲक्सिस, अलॉंग द वाय ॲक्सिस, अलॉंग द झेड ॲक्सिस. आणि 2 ॲडिशनल असतात दॅट इज फॉर द रोटेशन. तर त्या असतात अलॉंग द वाय ॲक्सिस आणि अलॉंग द झेड ॲक्सिस. ओके. गॉट इट. सो डायॲटॉमिक मॉलिक्यूलसाठी टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम जे आहे ते आपल्याला मिळू शकतात 5. आणि पॉलिॲटॉमिक गॅस जर असेल तर त्याच्यामध्ये नियर अबाउट 6 डिग्रीज ऑफ फ्रीडम असू शकतात. 3 ट्रान्सलेशनल, 3 रोटेशनल आणि व्हायब्रेशनसुद्धा असू शकतं, असतंच.
बट आपल्याला स्टडीला इकडे दिलेलं नाही आहे म्हणून. सो व्हायब्रेशनसुद्धा दिलेलं असतं. सो व्हायब्रेशनल मोशन जर असेल आपल्याला त्याच्यामध्ये तर या 6 डिग्रीज ऑफ फ्रीडमपेक्षा सुद्धा जास्त डिग्रीज ऑफ फ्रीडम आपल्याला मिळू शकतात. आणि पॉलीॲटॉमिक गॅस म्हणजे काय, ज्याच्यामध्ये 3 किंवा 3पेक्षा जास्त मॉलिक्युल्स प्रेझेंट आहे एका 3 किंवा जास्त ॲटम्स प्रेझेंट आहे एका मॉलिक्युलमध्ये, त्याला म्हणू शकतो आपण पॉलीॲटॉमिक गॅस. ओके, गॉट इट.